परिसरामध्ये सेक्टर 9 मधील आणि दिवा परिसरामधील जनतेची बऱ्याच दिवसापासून मागणी होती। ते 22 केव्ही लाईनवर होते, त्यांना 11 केव्ही लाईनवर घेतोय। बाकी सेक्टर प्रमाणे त्यांना पण सुरळीत व्यवस्थित वीज पुरवठा होण्यासाठी आपण 315 चे 4 ट्रान्सफॉर्मर आज आपण लावत आहे आणि 630 चे 3 ट्रान्सफॉर्मर लावत आहे। जवळपास 3000 ग्राहकांना यांचा फायदा होईल आणि जनतेने जे वेळोवेळी मागणी केली होती त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आमच्या कार्यालयामार्फत वारंवार पाठपुरावा करून आता ट्रान्सफॉर्मर 2 दिवसाखाली मिळालेले आहेत। आज संध्याकाळपर्यंत हे ट्रान्सफॉर्मर लावून हे ट्रान्सफॉर्मर संध्याकाळपर्यंत कार्यान्वित करण्यात येईल। मागील 7 ते 8 वर्षापासून दिवा गाव व सेक्टर 9-10 मधील काही भागामध्ये नेहमी 7 ते 8 तास विद्युत पुरवठा खंडित होत होता, परंतु आज विजय चौगुले यांच्या माध्यमातून MSEBने 7 ट्रान्सफर उपलब्ध करून दिल्याने आज हा त्रास संपूर्णतः सोडवण्यात आला असल्याचे दिवा ग्रामस्थ व राष्ट्रवादी पक्षाचे GS पाटील यांनी सांगितले। आज या ठिकाणी गेले 7-8 वर्षापासून आमच्या दिवागाव सेक्टर 9, 8, 9, 10 हा परिसर खूप विजेच्या समस्या होत्या आणि आज या ठिकाणी MSEBच्या माध्यमातून या ठिकाणी 7 ट्रान्सफॉर्मर आज बसवण्यात येणार आहेत आणि त्यामुळं आज पूर्णतः विजेचा प्रश्न सुटणार आहे। माननीय चौगुले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी MSEBने 7 ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले, त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभार मानतो। गेले 7-8 वर्षापासून आम्ही सर्वांनी खूप निवेदनं दिली, त्यामध्ये आमचे सुरेश भिलारी वगैरे असतील सगळ्या कार्यकर्त्यांनी निवेदनं देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी या ठिकाणी सोडवलेला आहे। त्याबद्दल मी MSEBचे जाधव साहेब यांचासुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतो, कारण त्यांना सतत खूप त्रास व्हायचा आणि आज तो त्रास त्यांचा संपूर्णपणे निघून जाईल। या संदर्भात माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, नाही, MSEBच्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानायला पाहिजे, कारण जो ऐरोली म्हणजे सेक्टर 9, 10, 8 या इथे तो लपंडाव चाललेला होता विजेचा कायमस्वरूपी। आता गेल्या हप्त्यामध्ये तो वादळामुळे पण सर्व वीज वगैरे प्रॉब्लेम झालेला आहे, त्याने म्हणून आता जो पहिला जो लाईन होती ती 22 वरनं लाईन होते त्यांच्या, तर आता यांनी ती लाईन 22 वरून 11 वरती घेऊन म्हणजे पहिल्या कळव्यावर न्यायच्या, आता इथून डायरेक्ट आपलं आता ह्या इकडनं सबस्टेशनमधूनच या लाईन्स त्या अवेलेबल होणार आहेत आणि त्याच्यासाठी गरम मसालाचं 630 kV, सायनस स्पोर्ट्स क्लबच्या इथे एक 630 kV, मच्छी मार्केटच्या इथं 315 आणि 630 असे 2 तिकडे बसवण्यात येणार आहेत। विठ्ठल मंदिराच्या इथं 630 आणि वन विभागाच्या इथं 315 आणि दिवा गावाच्या इथं 630 असे 7 ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी आता नवीन बसवणार आहेत। त्याच्यामुळे जो दिवा आणि आजूबाजूच्या परिसरातला म्हणजे सेक्टर 9 असेल, 10 असेल, ह्या भागातला जो लोकांना जो त्रास सहन करायचा तो आता याच्यापुढे त्रास सहन करायला लागणार नाही, कारण त्याचे सर्व ऑपरेटिंगच आता इकडनं जाणार। पहिला ते कळवा म्हणजे MSEBच्या मेन हे इथून त्यांना हे होत होतं। तसंच त्यांनी मला वाटतं जाधव साहेबांनी आज शटडाऊन घेतलेलं आहे। आजच्या जे 5 संध्याकाळपर्यंत 5चे 5 ट्रान्सफॉर्मर ते बसवणार आहेत। शेवटी लाईट तर बंद करता येणार नाही। आता मला वाटतं 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत त्यांचं शटडाऊन आहे।